28 जानेवारीची सकाळ. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी बातमी समोर येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित एक गंभीर अपघात. काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हिडिओ, बातम्या आणि दावे पसरू लागतात. पण खरंच नेमकं काय घडलं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण तथ्यांवर आधारित संपूर्ण टाइमलाईन, उपलब्ध माहिती, तपासाची दिशा आणि या घटनेचे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत. अजित पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावशाली नेते. त्यांच्या संदर्भातील कोणतीही गंभीर बातमी राज्याच्या राजकारणावर, प्रशासनावर आणि जनमानसावर थेट परिणाम करते. म्हणूनच अशा व्यक्तीशी संबंधित अपघाताच्या बातम्यांमध्ये तथ्यांची दुहेरी पडताळणी आवश्यक असते. चुकीची माहिती पसरल्यास सामाजिक अस्थिरता, भीती आणि अविश्वास वाढतो. अजित अनंतराव पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावशाली नाव. अनेक वेळा आमदार, महत्वाची खाती, अर्थसंकल्पीय निर्णय आणि राज्याच्या राजकारणावर खोल प्रभाव. बारामती हा त्यांचा बालेकिल्ला. अशा नेत्याशी संबंधित विमान अपघाताची बातमी येणं हे स्वाभाविकच संपूर्ण राज्यासाठी धक्कादायक ठरतं. उपलब्ध माहितीनुसार हा प्रवास नियोजित होता, परंतु लँडिंगच्या टप्प्यावर विमानाशी संबंधित अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली. सकाळी नियोजित उड्डाण, लँडिंगपूर्वी तांत्रिक अडचणीचा संकेत, आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न, धावपट्टीजवळ परिसरात अपघात, तत्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी. अधिकृत यंत्रणांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक माहिती बदलू शकते. घटनेनंतर काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, मात्र सर्व फुटेज अधिकृत असल्याची खात्री नसते. त्यामुळे आम्ही इथे फक्त अधिकृत निवेदनांशी जुळणारी माहितीच मांडत आहोत. तज्ज्ञांच्या मते अशा घटनांमध्ये खालील मुद्द्यांची तपासणी होते: यांत्रिक बिघाड, हवामान अदृश्यता, लँडिंग वेळी तांत्रिक चूक, धावपट्टीची स्थिती. या घटनेचा परिणाम फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. राज्यातील राजकारण, प्रशासन, सुरक्षा व्यवस्था आणि विमान सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे. राजकीय प्रतिक्रिया, सार्वजनिक भावना, सुरक्षा प्रोटोकॉलवर चर्चा, तपास यंत्रणांवर जबाबदारी. तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगणं महत्वाचं आहे. अफवांपेक्षा तथ्यांवर विश्वास ठेवा. अधिकृत अहवाल आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आम्ही तुम्हाला सत्य आणि अपडेट्स देत राहू. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.